प्रेमविवाहामध्ये अपयश येणारे योग याच्या भाग 2 मध्ये आपण आता या योगांचा अभ्यास करणार आहोत। पहिला योग म्हणजे सप्तमामध्ये राहू व केतू असता, दोन्हीपैकी एक ग्रह असता पाहिजे तसे सासर मिळत नाही। मुलाच्या पत्रिकेत असे योग असता मुलगी धोका देते किंवा जुळत आलेले लग्न तुटते। राहूची दृष्टी असली तरीही लग्न तुटते। पंचमामध्ये किंवा सप्तमामध्ये राहू असताही जुळत आलेले लग्न तुटते। पुढचा योग म्हणजे चंद्र व शुक्र युती असता पती पत्नी एकमेकांपासून काही कारणाने दूर राहतात, म्हणजे नोकरीनिमित्त, बदलीनिमित्त असे दूर राहतात। पुढील योग म्हणजे सप्तम स्थान हे पापकर्तरी योगामध्ये असणे, म्हणजे 7व्या स्थानाच्या आधीच्या स्थानात म्हणजे 6व्या स्थानात व पुढच्या म्हणजे 8व्या स्थानामध्ये पापग्रह असता हा योग असफल प्रेमविवाहाचा होतो। प्रेमविवाहामध्ये अपयश येण्याची आणखी कारणे म्हणजे सप्तमेश मूळ किंवा कृतिका नक्षत्रामध्ये असणे, दोन्हीही नक्षत्रे क्रूर नक्षत्रे आहे। सप्तमेश व पंचमेश हे कोमल भावनेचे कारक ग्रह आहेत, त्यामुळे ही नक्षत्रे त्यांना फलदायी नाही। कृतिका हे रवीचे नक्षत्र आहे व रवीचा शत्रू शुक्र ग्रह आहे व ते एकमेकांचे शत्रू ग्रह आहेत। व मूळ नक्षत्र हे केतूचे नक्षत्र आहे व केतू हे वैराग्याचा कारक ग्रह आहे, म्हणून सप्तमेश मूळ किंवा कृतिका नक्षत्रामध्ये नसावा। पुढील योग म्हणजे सप्तमेश व पंचमेश हे हर्षल, राहू, नेपच्यून या ग्रहांच्या प्रतियोगात किंवा केंद्रयोगात असणे, यामुळे ही प्रेमविवाहामध्ये निराशा किंवा असफल प्रेमविवाह असू शकतो। पुढील योग म्हणजे शनीची, म्हणजे मुख्यतः वक्री शनीची शुक्रावर किंवा चंद्रावर दृष्टी असता प्रेमविवाह होत नाही। पुढील योग म्हणजे चंद्र व बुध। चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे, तर बुध हे बुद्धीचा कारक ग्रह आहे। हे दोन्ही ग्रह बिघडले असता व्यक्ती विचित्र वागतात व त्यामुळेही प्रेमात किंवा प्रेमविवाहामध्ये नैराश्य येऊ शकते। रवी ग्रह हा हर्षल किंवा नेपच्यून यांच्याशी केंद्रयोग, युतियोग किंवा प्रतियोग करत असेल, अशा वेळी प्रेमविवाहाची शक्यता नसते। हे प्रेमविवाहामध्ये निराशा किंवा अपयश आणणारे योग आहेत। तुमच्या पत्रिकेत अशी ग्रहस्थिती असेल तर विवाहाआधीच तुम्ही निराश होऊ नका। ग्रहस्थिती बदलता आली नाही तरी मनस्थिती आपण नक्कीच बदलू शकतो। काही उपाय व उपासना करून तीव्रता कमी करू शकतो। अशा उपायांची माहितीही आपण घेणार आहोत।